भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना सिल्लोडमध्ये काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आला। किरीट सोमय्या यांनी या निषेधाला स्वतःवर आणि त्यांच्या वाहनावर हल्ला म्हटले आहे। जळगावमध्ये पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्यासोबत CISF कमांडो असल्याने म्हणूनच मी वाचलो। किरीट सोमय्या हे सिल्लोड उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन परतत असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आल्याने पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून आनंद उत्तमराव पगारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कायंडे हे करीत आहे। जे महाराष्ट्रात 2,24,000 अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे। 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आज सिल्लोडमध्ये अशा 1100 अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले, त्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला। 5 लोक माझ्या गाडीपर्यंत पोचले, गाडीवर पण त्यांनी हल्ला केला। केंद्र सरकारचे CISF कमांडोच्यामुळे मी सुखरूप जळगावला पोचलो आहे। मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोचले कसे, आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल, काँग्रेसचे नेते असेल, MIM असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागणार। सुरक्षा व्यवस्थेचा काही हलगर्जीपणा वाटतो का तर तुम्हाला त्या कारण त्या ठिकाणी तुमचा अधिकृत दौरा होता, असं असताना पण सुरक्षेचा हलगर्जीपणा झाला असं वाटतं का? सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का? की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते, ही चिंतेची बाब आहे। मी DG ऑफिसला सांगितलंय, अशा प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरोधात लढत असेल, बांगलादेशी रोहिंग्याच्या विरोधात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल, खेदाची बाब आहे। स्वाभाविक आहे, 1100 मी पूर्ण एव्हिडन्सेस दिलेत। 1100 लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले, त्याला सिल्लोडचा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र दिले, आता ते रद्द होणार आहेत। म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी 5-7 पक्षाचे लोक, त्यात MIM, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना नेते, अब्दुल सत्तारचे राईट हँड लेफ्ट हँड, त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोंड बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला, हे कमांडोमुळे मी वाचलो। सर, आज पोलीस अधीक्षकांना आपण भेटताय जळगावच्या, काय नेमका विषय? सिल्लोड असो की जळगाव असो, येथेही 43 लोकांनी बनावटी कागदपत्राद्वारा, बनावटी तहसीलदारच्या आदेशद्वारा जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता। गुन्हा दाखल झाला आहे, परंतु जळगाव पोलिसांनी त्या 43 लोकांवर कारवाई केली नाही आहे। त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो आहे।